मित्रांनो, बघितला तुम्ही व्हिडिओ सिगरेट पिल्याने काय कसं होतं? एक दोन पिल्याने काय वाटत नाही, पण तुम्ही जसे जसे पीत जातात, दिवसाला वाढवतात 2-2, 4-4, 10-10 सिगरेट एका दिवशी. एका दिवसाला 10 सिगरेट, 5, 4-4 सिगरेट. म्हणून या घटनेमध्ये ना 70 काय 62 पण पार नाही करत आता. लगेच मरायच्या याच्यावर पळतात. भगवान को प्यारे हो रहे सब जगह भी जल्दी जल्दी. तुम्ही सिगरेट पिता तर ते असं नाही बोलत नका पिऊ, ठीक आहे. त्या लाईफमध्ये थोडं काहीतरी एन्जॉयमेंट पाहिजेच असते आणि सगळेच करतात. पण असा विचार नाही करायचा की सगळेजण पितात मी पण पितो, कोणाला काय होत नाही, मला पण काय होणार नाही. सगळ्यांना होतं, पण ते थोडं हळू होतं. आता माझी सिच्युएशन अशी आहे, ताप, खोकला, सर्दी, आणि श्वास घेतला ना की छातीत थोडंसं पेन होतं. मी गोळी खाल्ल्यात म्हणजे ते केमिकल वगैरे असतं मला, म्हणजे थोडं फक्त रिलॅक्स देईल 2 दिवस, पण 3 नाही करतच होतं. आता थोडंसं पाणी घेतो, वाफ घेतो, गरम पाणी घेतो आणि गरम घेतली की बरं वाटतं. सिगरेट पित असताना ते असं नाही एकच प्या, नाहीतर त्याने तुम्ही 4 पित असतात, 10 सिगरेट प्यायला वाटणार तर 8 प्या. असं कंटिन्यू रोज रोज नका पिऊ. पण आता मी फेस करून मला सांगतो, म्हणजे मला व्हिडिओ बनवायला पण इतका त्रास होतोय ना, असं वाटतं डायरेक्ट बेडवर जाऊन झोपून जावं. तरी म्हटलं व्हिडिओ टाकूयात, हा नाही तर दुसरा कोणता तरी टाकू, दुसरा नाही तर कोणता अजून दुसरा शायरी वगैरेचा. कालचा एक व्हिडिओ काढलेला मी, पण तो जास्तच मोठा आहे, 18-20 मिनिट आहे. तो बनवायला जास्त टाईम जायला, मी डोकं पण दुखतंय. आपलं छोटाच काहीतरी बनवतो व्हिडिओ कशावरून तरी. आता हा व्हिडिओ तुम्हाला पण गरजेचा आहे, जे पितात नाही पित. लहान मुलं, आजकाल लहान मुलं पण प्यायला लागतात. असं म्हणजे लहान मुलांना असं वाटतं हा मी पितोय, माझ्यासारखं कोण दूर काढतच नाही, असं वाटतं लहान मुलांना. प्रॉब्लेम जेव्हा मला प्रॉब्लेम येतो ना, फेस होतो ना त्यांना, तेव्हा समजतं त्यांना. आणि हे घरी सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे ना की मी सिगरेट पितोय त्यामुळे मी आजारी पडलो. मी घरी पण नाही, मी कोल्ड्रिंक वगैरे पण घेत नाही. कोल्ड्रिंक पिली आणि सिगरेट मारला तो, म्हणजे सॅटर्डे होता घरी. तेव्हापासून असा जो फेस करतो ना प्रॉब्लेम, अजूनही मी तुम्हाला बोलतोय, दारू पिली तर काय नाही, दारू पिली दुसऱ्या वर्षी मिळणार तुम्ही, निघून जाईल ती नंतर. सिगरेट नाही निघणार ना, सिगरेटचा रोज तो चुकूनच राहणार आतमध्ये, तुम्हाला खात जाणार नाही. सिगरेटच्या बॉक्सवर असतो ना स्टिकर असतो तो, हेल्थीच काहीतरी लिहिलेलं असतं, एवढं मला पण काय आठवतं. फेफडे खराब होत त्याच्याने, लिव्हर, किडनी, ते सगळं आपण बघून विचार नाही करत. जाऊ दे, अरे कोण बघतंय, हे कोणाला काय झालं नाही असं, ते काय असं बाहेर दाखवून नाही होत, त्या आतमधल्या आतमध्येच होतं. आणि किती जण मरतात सिगरेटमुळे ते आपल्याला थोडी समजते. आपण बातम्या थोडी बघतोय, फक्त इंस्टाला व्हिडिओ वगैरे बघतो.